तर नमस्कार मित्रांनो, मी लग जोशी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण मित्रांनो गावरान कोंबडीचं आगरी कोली पद्धतीने चिकन बनवायची रेसिपी चुलीवरची दाखवणार आहोत। पण त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपली व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याला हळद न तिखट का लावलं? तर टोपाला आपण पावडर टाकून त्याचा बुन घेणार आहोत, जेणेकरून तो काळा नको व्हायला, कारण चुलीवर आपण बनवणार आहोत ना। त्याला बुन घे। पावडर मध्ये थोडासा पाणी टाकून आपल्याला बुन घ्यायचा टोपाचा। पावडर हे राखाडी घ्यायची। राखाडीने पण बुन घ्यायचा। याच्यामध्ये तुम्ही चुलीची राखाडी नाहीतर मातीचा सुद्धा वापर करू शकताय, जेणेकरून तुमचा टोप असेल तो पूर्ण काळा नको व्हायला। टोप किंवा पातेला जे काही असं सर्वीकडे पसरून घ्यायचं आहे पूर्ण। सर्वीकडे पसरून झालं की नंतर सुकवायला लावायचं आहे। झालं। हा, चिकनला असे सोलून घ्यायचे अद्रक आणि आल्याची पेस्ट। कोंबडीची पण आहेत छोटी छोटी। सर्वीकडे लावून घ्यायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट। त्यानंतर थोडीशी हळद लावायची। त्यानंतर थोडी हळद घ्यायची चिकन मध्ये। हळद चिकनला हळद लावून घ्यायची। चिकनची रेसिपी ही आपली आगरी कोली टाईप मध्ये असणार आहे। हळद लावल्यानंतर तिखट लावायचं। ठीक आहे। मसाला धना पावडर टाकते। त्यानंतर धना पावडर टाकून घ्यायची आहे चिकन मध्ये। धना पावडर टाकून झाल्यानंतर लाल तिखट टाकायचं आपल्याला याच्यामध्ये। नाही, लाल तिखट घे। लाल तिखट टाकते। मिरची पावडर नंतर तो मसाला पूर्ण काढून घ्यायचा आहे। लाल तिखट कालवायचं। तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं तिखट वाटेल तेवढंच मसाला त्यामध्ये टाका। त्याच्यानंतर हा आहे गोळा मसाला, म्हणजे मिक्सिंग केलेला मटन मसाला। कच्चा मसाला असतो ना, ते कच्चा मसाला, दालचीन बडीशेप। अच्छा, अख्खा मसाला। हा, अख्खा मसाला। त्यानंतर खडा मसाला टाकायचा त्यामध्ये। तो पिसले तो टाकायचा। खडा मसाला तुम्हाला पाहिजे तो टाका आणि सर्व मिक्स करून घ्या। सर्व मसाले लावून झाले की सर्व हे जे आपले चिकन आहे ते मॅरिनेट करायला ठेवायचं आहे एक अर्ध्या तासासाठी। नको पैलाश, बरोबर आहे। इथे याला चिकटली आमचा चिकन किचन। सर्वप्रथम आपण तेल टाकून घ्यायचं आहे। मम्मी तेल टाकते बघा। हा, आमचा गावाचा गरीब घराण्याचा किचन। ओके। नंतर आपल्याला तेलामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। हलक्या आगेवरती चुलीच्या कांदा टाकून घ्यायचा। पली घेऊन ये रे।
कधी पली घ्यायची. कांदा लाल म्हणजे मरून कलर येईपर्यंत लालच कांदा होईपर्यंत, लालसर कांदा होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे. तळून घ्यायचं. याच्यासाठी अजून 2-3 मिनिटं लागतील आपल्याला कांदा लाल व्हायला. पैसे टाकते. त्यानंतर लसूण आल्याची पेस्ट पुन्हा एकदा मम्मी टाकणार आहे तेलावरती, कारण कांदा आपला थोडा ब्राउनिश झालेला आहे, लालसर कलरचा. त्यानंतर पुन्हा एकदा तो सर्व मिश्रण पुन्हा हलवून घ्यायचा आहे. पूर्ण तेलामध्ये त्याचा पूर्ण एकजीव करायचा आहे. कट कर. हळद टाकते थोडी, 1 चमच. थोडासा अंदाज घेऊन हळद टाकायचे तेलात कळायला. आणि आणि आपल्या अंदाजानुसार लाल मिरची पावडर, मिरची पावडर. मिक्स करून घेतल्यानंतर चिकन आपण, ही गावठी कोंबडी आहे काय, गावठी आहे, गावठी कोंबडी आहे आपली, गावरान कोंबडी. अच्छा, आता त्याच्यात चिकन, हे मटण, कोंबडी मिक्सिंग करायचं तेलावरती. हे नंतर टाकूया, आता फुटतील ना. हां, ते नंतर टाकायचं. जर तुमची गावठी कोंबडी असतील आणि तिचे वगैरे अंडे वगैरे असेल तर ते शेवटला टाकायचं, जेणेकरून ते फुटणार नाही. एकदा एक उकळ झाला की त्यानंतर मग ते टाकायचे. हे तेलात मिक्सिंग करायचं. कांद्यावर कांदा आणि आला लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये हा तेलावरती मिक्स एकजीव करून घ्यायचा. असं 1 मिनिट याला पूर्णपणे एकदम मिक्सअप करून घ्यायचं आहे. तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला, जेणेकरून चिकन आपला असेल तो लागाय नको खाली टोपाला. कारण गावठी कडक असतं ना. 1 तांब्या पाणी, 1 तांबे पाणी टाकायचं त्यामध्ये. 1-1.5 तांब्या पाणी. त्याच्यावरती आणखी ताट ठेवायचं झाकण, त्याच्यात पाणी ठेवायचं. ठेव ना. त्यानंतर त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे ताटामध्ये, जेणेकरून आपला जो चिकन असेल तो लवकर शिजायला पाहिजे. त्यानंतर 10 मिनिट आपण झाकण बंद करून शिजवणार आहोत. काय झाला? त्याला हळद न तिखट का लावलं? चिकन बघून नाचायला लागलाय.
हात भाजला माझा. हा पाणी पळ. गरम झालेलं पाणी साईड टाकून ठेवायचंय. त्याच्यात अंडी टाकतो. अंडी पाणी टाकलं. अंडे पण टाकले. तू बघ रे इकडे, तू पण आलास. माझी बोट टाका. चिकन खाणार आहेस तू? मी पाय खाणार. पाय खाणार? मला पाय आवडतात. पाय आवडतात. चिकनचा वाट बघून बघून झोपून गेलाय. चिकनचा वास घेतात महाराज उठलेले आहेत झोपेतून. रे ए काय बघ. हा 15 ते 20 मिनिटांनी आपल्याला चेक करून घ्यायचं शिजलाय की नाही आपला गावठी चिकन कोंबडीचा. बॉईल केलेले अंडी. तू बघ बाबू शिजलाय काय. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय तुमच्या अंदाजानुसार. मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर हलवून घ्या चिकन. मीठ टाकलंय ना, हलवते. बस राहू दे थोडं वेळ. धुवून घ्यायची. कोथिंबीर धुवून घ्यायची. चिकन शिजलाय की बघून घ्यायचं आपल्याला. नाही मी याच्यामध्ये बोलतोय. थांब चेक करू दे. मास बघते थांब. त्यानंतर गावठी कोंबडीचा मांस हा जरा कडक असतो, त्यामुळे जरा तुम्ही चेक करून घ्या की तो शिजला आहे की नाही. शिजलाय. त्यानंतर चिकन झाल्यानंतर मस्त वेळ अशी कोथिंबीर टाकून घ्या चिकनच्या वर. तर चला आपला फायनली चिकन बनवून झालेलं आहे. त्यानंतर लाईट गेले आपले. तर लाईट गेल्यामुळे जरा कमी उजेड दिसते तुम्हाला, त्यामुळे तर मम्मीने आता जेवण वाढायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो गावरान कोंबडीचा आगरी कोल्ही पद्धतीने आपलं चिकन बनवून झालेलं आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.